डफरीन चौक येथील शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील काही विद्यार्थिनींनी केलेल्या कथित मानसिक छळाच्या तक्रारीनंतर सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे। विद्यार्थिनींनी लेखी स्वरूपात मांडलेल्या विविध तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। विद्यार्थिनींकडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार संस्थेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थिनींना दिली जाणारी वागणूक तसेच काही प्रशासकीय बाबींविषयी गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत। या तक्रारींची दखल घेत सकल हिंदू समाजाच्या वतीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। यावेळी बोलताना शिवराज गायकवाड म्हणाले की शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतात। जर विद्यार्थिनींनाच मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे। या प्रकरणातील प्रत्येक आरोपाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे। दोषी कोणीही असो त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। तसेच चौकशी प्रक्रियेत कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप होऊ नये अशी मागणीही त्यांनी केली। विद्यार्थिनींना न्याय मिळाला नाही किंवा चौकशीमध्ये दिरंगाई करण्यात आली तर सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र लोक आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी सूरज भोसले, श्रीकांत गिड्डे, केशव म्हेत्रे, बाबा बनसोडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय शिवराय। मी शिवराज गायकवाड, समन्वयक सकल हिंदू समाज औद्योगिक प्रशिक्षण संस्था डफरीन चौक इथे आमच्या महिला ताईंनी सकल हिंदू समाजाकडे तक्रार केली होती की मुलींना मानसिक त्रासवाले, मानसिक छळवाले, त्या संदर्भात आम्ही आज त्यांच्या वरिष्ठांना केले असता ते समिती चौकशीला आले। त्या संदर्भात चौकशी झालं आणि आम्ही इथं आलो असता, प्रत्यक्षात माझ्या महिला बहिणींना भेटायला आल्या असता, प्रत्यक्षांचं विचारपूस केला असता, अशी गंभीर असं घटना आले या भागात। या ज्या शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थांमध्ये लव जिहाद असं प्रकार चालू की रमीजा कंपली अशी महिला आहे की त्यांच्या माध्यमातून या संस्थेचे 2 ते 3 पोरी मुस्लिम पोराशी पळून गेले। त्यांच्या मागचं षडयंत्र म्हणजे कंपली मॅडम आणि हे शिक्षक, हरिदास शिक्षक हा व्यक्ती महिलांना खूप मानसिक त्रास देतो आणि त्यांना असं बोलतो, तुम्ही पाणी कमी वापरा आणि पाणी कमी प्या, त्यामुळं तुम्ही टॉयलेटला तुम्ही जाऊ शकणार नाही, असं औपचारिक वाईट वर्तणूक भाषा या कॉलेजमध्ये केले जात आहे। या सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा आपलं स्वप्न बघितले, जेव्हा महिला शिक्षणाविषयी त्यांनी प्रवृत्त केले आणि महिला शिक्षणासाठी त्यांनी या भारतात त्यांनी एक आंदोलन केले, चळवळ उभा केले, त्यामुळं प्रत्येक महिलाला अधिकार त्यांच्यामुळं मिळालं। पण मला आता असं वाटायलं की खरंच या शिक्षण संस्थेच्या काही अधिकारीनुसार या संस्थेचं नाव खराब होत चाललंय। मी या सगळ्यांना सांगू इच्छितो, या विद्यार्थ्यांना जर काही भविष्यात त्रास झालं, आम्ही तुमच्या विरोधात महाराष्ट्रावर सकल हिंदू समाजचं आम्ही मोर्चा काढणार आहे। महिलांना समानतेचं वागणूक द्यावं, महिलेला कुठलेही मानसिक त्रास देऊ नये। जर इथं असंच जर लव जिहादचं विषय झालं किंवा इथं टॉयलेट स्वच्छतागृहाला पुरुषांचं नेमणूक केल्या जाते, पुरुषांचं नेमणूक केल्यावर त्या स्वच्छतागृहामध्ये पुरुष हा व्यक्ती महिलेवर वाईट नजरेने बघतो, इथले शिक्षक आहेत ते महिलांवर वाईट नजरेने बघतो। महिला स्वतः मीडियासमोर स्वतः बोलले, अशा शिक्षकांचं, असं जिहादी वृत्तींचं जे रजिमा कंपली मॅडम आहे त्यांचं चौकशी व्हावं, त्यांनी सस्पेंड करावं आणि त्यांना कारवाई करून त्यांना जेलमध्ये घालावं, हे मी सरकारकडे विनंती करतो। माझं 2 शब्द संपवतो। जय रमीजा मॅडमकडे एकदा एक पोरीने गेलं होतं, तर तिला पोटात एकदम उलटी आणि त्रास होत होतं, तर तिला सोडा म्हणून खूप अपेंडिक्सचं प्रॉब्लेम झालं होतं तिला, आणि सोडा म्हणून सांगितल्यावर ती मॅडम सोडली नाही तिला आणि 5च्या नंतर जायचं म्हणून सांगितले। मग 5:30 वाजले असंच करत तिला दवाखान्यात नेलं एकदा डायरेक्ट कॉलेजमधनं, आणि तिला एकदम सिरियसपणा झालं आहे आणि तिला आता अक्षरशः आई व्हायचं हे झालेलं आहे।
पिशवी आई होऊ शकत नाही. ITI मध्ये वार्षिक प्रदर्शन घेतलं होतं. प्रदर्शनमध्ये आमचं काम एवढं छान होतं ना की आम्ही पुण्यापर्यंत आमचं दिल्लीपर्यंत काम गेलं असतं. एवढं छान आमचे नंबर निघले असते, पण आम्हाला माघार दिली म्हणून आम्ही एक पत्र लिहिले होते DO ला. तिथले बेडकर सर आले, पण त्याने आम्हाला काय झालं नाही बोला की त्याने आम्हाला साथ दिली नाही. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला म्हणजे आम्ही जे सांगत होतो ना ते तर त्यांनी ऐकूनच घेतलं नाही, पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे करू नका, तुम्ही शिकायला आलं, फक्त शिका. तुम्हाला नंबर भेटला नाही, काय झालं, तुम्हाला शिक्षण तर भेटायलंय ना. मग शिक्षण अधिकाऱ्याकडून हे अपेक्षा नाही की त्यांनी आम्हाला असा खाली दाबण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही दाद कुणाला मागायची, दाद मागायला गेलो तर त्यांनी म्हणतात मुलींनी हे बोलायला नाही पाहिजे, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल किंवा तुमच्या आईवडिलांना घेऊन येऊ द्या, सगळ्यांच्या आईवडिलांना घेऊन या, सगळ्या मुलींना असं गुन्हा करतील असं बोलले त्यांनी. मग प्राचार्य हरिदासबद्दल सांगायचं आहे मला. त्या सरांनी मला सांगितलं तू शांतपणा शिकू नको, एकदा कॉल करून जे मला प्रॉब्लेम आहे वैयक्तिक ते सांगितलं त्यांना आणि सोडा असं म्हणून विनंती केली. तर त्या सरांनी मला रजिया मॅडमकडे पाठवलं, खपली मॅडमकडे. त्यांनी मला असं सांगितलं की तुझं काय प्रॉब्लेम आहे ते फाईल आणून दाखव. मी फाईल आणून दाखवले, त्यांनी माझं फाईल ठेवलं तरी ते बघत नव्हते समोर. असं उघडं करून दाखवलं तरी बघितलेलं आहेत. आणि दुसरी जी मुस्लिम मुलगी होती तिला डायरेक्ट म्हणले तू जाऊ शकते. आमचे वडील आले बाहेर फाईल घेऊन तरी मला सोडायला तयार नाही आणि मला म्हटले नंतर थांब थोडे वेळ. मी म्हटलं मग मॅडम काय एवढं मला हे करायला लागलं, तुमच्या काकाच्या मुलीला का सोडता असं म्हणून विचारलं. मला असं एकदम जोराने बोलले आणि बाहेर काढून टाकले. प्राचार्य आणि ते खपली मॅडमचं काहीतरी वेगळाच प्रोग्राम चालू असतंय.